गोरेगाव पांडुरंगवाडीतनं हायवेला यायला 20 मिनिटं लागतात. आणि फॉर्मॅट अनस्क्रिप्टेड आहे, लिहिलं काहीच नाही. फक्त 2 तासासाठी येणार होती स्पृहा आणि मग ट्रॅफिकमुळे आली. मी उशिरा आले हे तुला सांगायचंय. वा, मला कपड्यांच्या घड्या घालायला खूप आवडतं. इंडियन आयडलचा एपिसोड लावते मी आणि कपड्यांच्या घड्या घालते. हे माझं सगळ्यात आवडतं. तू असं तुम्ही घरातल्या घरात असताना व्यायाम करता की नाही? हो, परवा चालू केलाय मी. नको हे सगळं. कारण जानेवारी असा पहिला डाव देवाचा. पहिला डाव देवाचा. मला तुम्हाला हीच गोष्ट सांगायची कधीपासून की ऍक्च्युली म्हणूनच मी कविता लिहिते. असंच ऐकली नसती तुम्ही तक्रार, म्हणून तिचं गाणं करते. वाण्याकडून म्हणजे आता ब्लिंकिटकडून. बरोबर, तोच आहे. आपला वाणी आता बदलून ब्लिंकिट आणि इन्स्टामार्ट झालेला आहे. त्या वयामधला तो प्रॉब्लेम हा ऍक्च्युली मोठा असतो. फक्त एवढं सांगायला पाहिजे की ठीक आहे, ह्याच्यातनं पण पुढे आणखीन खूप होणार आहे. कुणी लिहिलंय? 19 वर्ष सांगा ना. हात वर केलेला त्यांनी. हाय. 15व्या-16व्या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयोस्तुते श्री महन मंगले. पूर्वी आय थिंक ह्या ज्या गॅप्स होत्या ना आयुष्यातल्या, तिकडे फील करायला लोक, मला वाटतं, देवळात जा, बस तिथे, दुकानात जा. पूर्वीसारखा आता मला मुळीच त्रास होत नाही, कारण आनंदाचा भागाकार मी मुळी होऊच देत नाही. रसिकतेची व्याख्या आता वर खाली होत राहते. रसिकतेची व्याख्या आता वर खाली होत राहते. प्रेक्षक म्हणून आनंदाने मी रोज आणखी समृद्ध होते. प्रेक्षक म्हणून आनंदाने मी रोज आणखी समृद्ध होते. वा. नमस्कार मंडळी, वायफळ गप्पा शोच्या या पहिल्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आजच्या भागात, पहिल्याच भागात आपल्याला भेटायला आणि आपल्यावर गप्पा मारायला आलेली आहे स्पृहा जोशी. तिच्याबरोबर लाईव्ह स्वरूपात रिअल लोकांसमोर म्हणजेच प्रेक्षकांसमोर आम्ही जबरदस्त गप्पा मारलेल्या आहेत. या गप्पा आता तुम्ही बघणार आहात त्या लावण्यापूर्वी तुम्ही जर का वायफळला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. त्याच्या बाजूचं बेल आयकन आहे तेही दाबून टाका. वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही जर का भाग झाला नसाल तर व्हा, कारण की आम्ही हे जे लाईव्ह कार्यक्रम करतो त्याची सगळी माहिती पत्रातनं पहिले आम्ही पाठवतो. त्यामुळे त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो वायफळ गप्पांच्या लाईव्ह शोच्या भागाची विथ नन अदर दॅन स्पृहा जोशी. लेट्स गो. तू पहिली गेस्ट होतीस तेव्हा जिने साडी घातली होती एपिसोडवर, इफ आय एम नॉट रॉंग. निळ्या रंगाची साडी होती आणि पॉम्पॉम होते त्याच्यात. मला आता काळ्या रंगाच्या साडी, काळ्याच्या रंगाला पॉम्पॉम होते. मी निळ्या रंगाचा शर्ट घातला होता. हो, बरोबर. आजचा माहिती दिलीस तू आत्ताच्या आत्ता. बघितलाय तुम्ही हा एपिसोड? सगळ्यांनी बघितलाय? हा, बघित, चांगला ऑडियन्स आलाय. आता नवीन बोलायला लागेल काय? आणि ते पाहिलंय. आज कसा दिवसाची सुरुवात झाली तुझी? मी माझ्या दिवसाची सुरुवात आज ॲक्च्युली तशी खूप निवांत झाली. 1-2 गोष्टी करायच्या होत्या घरातल्या घरात, त्या केल्या. घरात वेळ बऱ्याच दिवसांनी मिळाला. मी सतत आत्ता गेले काही दिवस कार्यक्रम, प्रयोग असं करत करत दौऱ्यावरतीच आहे आत्ता. मी कालच रात्री नाशिकहून आले परत मुंबईत आणि त्यामुळे जरा असं एक स्लो पेस्ड दिवस असतो तसा आजचा माझा दिवस होता. सो जनरल जे काही पेंडिंग राहिलेल्या गोष्टी असतात आठवड्याभरातल्या, म्हणजे माझी एक ती लिस्ट आहे जी वॉर्डरोबवरती लावलेली, त्याच्यावरती सगळ्या कामांची यादी लिहिलेली असते मी. रुटीन, आज हे करायचं आहे, उदाहरण म्हणजे बेसिक रे, म्हणजे आपण नाही का ते लॉन्ड्रीला कपडे देणे, वाण्याकडून चण्याची डाळ मागवणे वगैरे, हे अशा बेसिक गोष्टी. हा, म्हणजे जे करायचं हे डोक्यात असतं पण त्याला वेळ मिळालेला नसतो. ती सगळी कामं करायचा माझा आजचा दिवस होता. मला कपड्यांच्या घड्या घालायला खूप आवडतं. अरे सो एक ढिगारा माझ्या घरचे साधारण साठवून ठेवतात मी 2 दिवस नसेल तर. सगळेच तर मी सगळ्या मला आणि ते निवांत करायला आवडतं. सो इंडियन आयडलचा एपिसोड लावते मी आणि कपड्यांच्या घड्या घालते. हे माझं सगळ्यात आवडतं पास टाईम ज्याला म्हणतो ते आहे सध्याचा. सो मी आज ते केलं खूप वेळ, जवळपास 1 तास 1.5 तास. आपल्या कार्यक्रमाच्या दृष्टीने काही आज वेगळं काहीतरी ऐकवायचं असं मनात आहे. 1-2 नवीन न ऐकवलेल्या आधी कविता, सो त्या जरा पाहिल्या काय करता येईल. आणि म्हणजे झोपले मी मुळात खूप वेळ दुपारी. मला झोप काढायला आवडते. हा मुद्दा आपण मागच्या वेळी खूप स्ट्रेस केला होता, मला आठवतंय. मला खूप आवडतं दुपारी झोपणं मस्ट आहे. म्हणजे एक निवांत जेवण झाल्यानंतर जरा एक पडी टाकली की मग छान वाटतं मला. पडी टाकली की
पडी टाकली की मला फॉर सम रिझन असं एकदम सारवलेलं अंगण, वरतून सुपारीच्या ते जो मांडव असतो तो, आणि तो सुंभासारखा असतो ना, असा तो खाट म्हणतात त्याला, तर पडी, मला असं पडी म्हटल्यावर मला तेच व्हिज्युअल आहे माझं, की त्याच्यावर माणूस झोपलाय किंवा मी झोपलोय. कारण तुझं गावाशी तेवढं चांगलं असोसिएशन आहे मुळात. गुहागर ना, दापोली. गुहागरला व्याडेश्वर आमचं कुलदैवत आहे. आमचंही आहे व्याडेश्वर. वा. पण मला तितकं, म्हणजे मी मुंबईचीच आहे, मी इथेच लहानाची मोठी पण झाली आहे. सो मला वाटतं तितकी लक्झरी आमच्या नशिबात नव्हती. म्हणजे असं आपल्या गावात आंब्याच्या सावलीत एक खाट टाकून पडलोय वगैरे अशी लक्झरी नव्हती. पण माझ्यासाठी हे असोसिएशन डायरेक्ट मे महिन्याच्या सुट्टीकडे जातं, राईट, किंवा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये, जिथे काहीच नाही, आपल्याला दिवसाची आखणी नाही केली. असे जे दिवस असतात ना, ते मला फार मजेचे वाटतात. आजकाल असे दिवस आयुष्यात जेव्हा येतात ना, ज्या दिवशी आपल्याकडे फार प्लॅन्ड गोष्टी नाही आहेत, करेक्ट, आणि आपण नुसते पडून असतो ना, असा आपसूक मला गिल्ट येतो आयुष्यात, की मी काहीच करत नाहीये, मी दुनिया पुढे चालले. होतं असं माझ्या बाबतीत. मला याचा काडीचाही गिल्ट येत नाही. तू तुझं चांगला एक झोन आहे, माझं नाही. मला खरंच, मी जर का काम नाही केलं ना एक दिवस, किंवा नुसताच बसलो आणि काहीतरी बघत बसलो असं रॅन्डम, की थोड्या वेळ मला वाटतं की वाट लागली माझ्या आयुष्याची, आता माझं काही होऊ शकत नाही. ह्या झोनमध्ये जाऊन पोचतो मी, आणि मग नवीन काहीतरी करायचं प्रयत्न. कदाचित असं असेल की तुझं बऱ्यापैकी काम हे घरून करायचं काम आहे, त्याच्यामुळे तू तेवढा पर्टिक्युलर आहेस तुझ्या शेड्यूलला घेऊन. माझं असं होतं की अर्ध्या वेळेला प्रयोग आणि या सगळ्याच्या निमित्ताने बाहेर फिरणं इतकं होत असतं की घरात वेळ घालवायला मिळणं हीच एक लक्झरी वाटायला लागते. सो मग तो जो वेळ मिळतो तो, मला माझे सगळे मित्र म्हणतात की भयंकर अँटी सोशल मुलगी आहे. आत्ता वेदिका आहे इकडे कुठेतरी आसपास असेलच. वेदिका ही माझ्या सोशल मीडिया टीममधली आहे, आणि या सगळ्या मैत्रिणी मला म्हणतात की किमान मीटिंगसाठी तरी त्या घराच्या बाहेर पड, गोरेगावच्या बाहेर पड. आणि असं होतं की आता कुठे, आता की एक मीटिंग, त्याच्यासाठी सकाळी उठा, चांगले कपडे घाला, जरा नीटनेटकं व्हा, तयारी करा, मग एक कॅब बुक करा, मग त्या भयंकर ट्रॅफिक, गोरेगाव पांडुरंगवाडीतनं हायवेला यायला 20 मिनिटं लागतात. त्यानंतर पुढचा 1-1.5 तास घालवून कुठेतरी आपण, हे कुठे आता, मग तिथे जाऊन एक म्युझिक असणार डॅन वाजणार, नको हे सगळं. AC, आपलं एक पुस्तक, फार तर एक इंस्टाग्राम काहीतरी स्क्रोल करतोय, क्रोशे हे मला इतकं छान वाटतं हा दिवस आयुष्यातला. त्यामुळे मला गिल्ट येत नाही. कळलं तुला मी काय म्हणते? तुझ्या प्रायोरिटी तशा सेट झालेल्या आहेत. खरंच माझ्या डळमळीत आहेत अजून जरा, म्हणून माझ्या बाबतीत असं होत असावं. नाहीतर, कारण तू म्हणायस तुझं शेड्यूल वगैरे चांगलं आहे, मग मी विचार करतो माझं शेड्यूल चांगलं आहे. मला जरा आहे, शंका आहे. तिकडे प्राची बघतेच आहे माझ्याकडे, ह्याचं शेड्यूल चांगलं आहे, ह्याचं. पण तू असं, तुम्ही घरातल्या घरात असताना व्यायाम करता की नाही? हो, परवा चालू केलाय मी. लेजिट, खोटंच नाही बोलत मी. परवाच मी व्यायामाला सुरुवात केलेली आहे. न्यू इयर रेझोल्युशन फेब्रुवारीपासून. कारण जानेवारी असा पहिला डाव देवाचा, तसं आपण पहिला महिना. ते बरोबर आहे. बरं, उगाच कशाला अवाच्या सवा, नाही अपेक्षांचं ओझं. करेक्ट. हो, पैसे महिन्याचे भरले, एक दिवस केला. आणि हा, म्हणजे हे नॉर्मल्सीचं लक्षण आहे. हो, पैसे भरून जे रोज जातात त्यांचं काय कौतुक आहे? कोण हे असं कोण करतं? फाऊल. दुसऱ्या दिवशी रिपीट आला, ट्रेनर म्हणतो नाही सर, कसे आलात सर घरी जा, सर घरी जा. नाही, पण मी खरंच चालू केलं व्यायाम, कारण की वेळ काढणं जरा कठीण होतं आहे मला. कारण बऱ्याच उगाचच धावपळ चालू आहे असं वाटतं, आणि मग वेळ काढणं होत नाही. पण आता शरीराची गरज आहे, कारण इथून फिट असलो, इथून नसलो तर काय उपयोग नाही आहे त्याचा. बरोबर आहे. म्हणून मी चालू मला हे पटतं सगळं. तू व्यायाम करतेस का, असा प्रश्न आहे पुढचा. तुला असं वाटतं का की ही सगळी चर्चा मी तर केली असती जर मी रिझोल्युशनच केलं नाही. हे बघ, मी संकल्प उचलणार नाही. मी एसेन्शियली आळशी मुलगी आहे, हे मी मान्य करते. आणि मग एक मध्येच आपल्याला असं एक फील येतो ना की नाही आता त्यात आपण ॲक्टर आहोत, त्यात आपल्याला स्क्रीनवरही दिसायचं आहे. आणि ऑनेस्टली फिट राहणं, जसं तू म्हणतोस, ती गरजेचीच गोष्ट आहे. पण हे सगळं रिअलायझेशन मला मध्येच होतं. रोजच्या आयुष्यात ते निघून जातं माझ्या डोक्यातनं. आणि मग असं होतं की हां, आता आज आपण व्यायाम केला पाहिजे. आज मूडवरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. व्यायामासाठी तर आम्ही वायफळचा मध्ये टी शर्ट काढला होता, जो मी जिमला घालून जातो कधी कधी. उद्यापासून नक्की, असंच लिहिलं त्याच्यावर. ब्रीद वाक्यच आहे माझं,
उद्यापासून नक्की. छान. आज नाही, आज नो. उद्या. आज स्टेडी डे, उद्या आश्वासन डे, आय थिंक प्रॉमिस डे उद्या. तर मंडळी, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की आम्हाला या कार्यक्रमाला कसं जाता येईल, या सगळ्या गोंडस लोकांमध्ये तुम्हालाही कसं सामील होता येईल, असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेल. तर त्याचंच उत्तर द्यायला मी इथे आलेलो आहे. वायफळ गप्पा शो तुम्हाला थेट बघायचा असेल तर खालती आपण तिकिटांची लिंक दिलेली आहे. तिकडे होऊ घातलेल्या सगळ्या कार्यक्रमांची तुम्हाला माहिती मिळेल. म्हणजे जेव्हा पण तुम्ही हा बघताय तेव्हा त्याच्यानंतर होणारे कार्यक्रम तुम्हाला तिथे लिस्टमध्ये पाहायला मिळतील आणि त्याची तिकीटं घेता येतील. आत्ताच्या घडीला 7 मार्चला मुंबईमध्ये आपले 2 वायफळ गप्पा शो होणार आहेत बॅक टू बॅक. तर त्याचीही माहिती खालच्या लिंकमध्ये दिलेली आहे. तर तिकडे जा, तिकीटं घ्या आणि आम्हाला भेटायला या. आपण एकत्र मज्जा करणार आहोत या वायफळ गप्पा शो मध्ये. लेट्स गो. येस, तर कामाची यादीवरती आपण होतो आणि तू म्हणालीस आज तुझा ती यादीवर टिकमार्क करायचा दिवस आहे. तुला किराणा माल विकत घेणं याबद्दल तुझं काय मत आहे? म्हणजे किती तुला आवडतं? कारण तू म्हणालीस की वाण्याकडनं डाळ मागवायची, म्हणून मला प्रश्न पडला. वाण्याकडून म्हणजे आता ब्लिंकिटकडनं. बरोबर, तोच आहे. आपला वाणी आता बदलला की नाही? बसलेला आहे तो कुठेतरी. आपला वाणी आता बदलून ब्लिंकिट आणि इन्स्टामार्ट हा झालेला आहे. कम्फर्टचा मुद्दा. मला तुला खरं सांगू का, पूर्वी एक म्हणजे काळ होता जेव्हा लेजिट मी जाऊन खरेदी करायचे. हा कोविडच्या आधीचा काळ आहे जेव्हा आपल्या सवयी बिघडलेल्या नव्हत्या आणि फिजिकली या सगळ्या गोष्टी आपण जाऊन करायचो. आणि नॉस्टॅल्जिया म्हणून मला ते खूप आपलंसं वाटायचं, कारण आईबरोबर मी माझ्या कायम खरेदीला जायचे लहान असताना. पण आता आई इथे नाही, आई पुण्यात आहे. सो माझ्यासाठी तिच्या बरोबर वेळ घालवण्याची ती गोष्ट होती आणि ते असोसिएशन जास्ती तसं होतं माझं. सो त्यामुळे असेल कदाचित. आणि वेळ, पुन्हा सगळ्यात मुद्दा तोच आहे की हवंय आत्ता काय, लगेच गरजेचं आहे, 10 मिनिटात आपल्या घरी काय येणार आहे. त्यामुळे मग ते ब्लिंकिट इन्स्टामार्टकडे शिफ्ट झालंय. पण तरी सुद्धा असे कधी कधी दिवस येतात जेव्हा मला असं वाटतं की नेचर्स बास्केट जरा फॅन्सी, पण जरा तिथे जाऊन ब्रोकोली, ॲव्होकॅडो, केल वगैरे याच्या सगळ्या मशरूम, असे शिताकी मशरूम हे जरा असं बघून पारखून आपण आपले विकत घ्यावेत. किंवा ब्लूबेरीज वगैरे अशा काही ज्या फॅन्सी गोष्टी असतात त्या. ग्रीक योगर्ट, सॉरी. पण काही तुला सांगू, फळं मला ऑनलाईन मागवायला नाही आवडत. होती खराब येतात काय काय. तू हात लावून तिकडे जाऊन ते सगळ्या फळांचा रंग आणि ते सगळं बघून जेव्हा विकत घेतोस ना फळं, त्याचा आनंदही वेगळा असतो. ती फळं लागतातही गोड. पण तुझ्या असं मनातलं किराणा माल असं म्हटलं जे दुकान येतं ना, एक समथिंग अँड ब्रदर्स किंवा अशा प्रकारची असतात. म्हणजे दापोलीला तरी तसं होतं. म्हणजे निळ्या रंगाचे दरवाजे असायचे, ठाक 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 असे उघडायचे ते बाजूला. पुढे त्याच्या अशी शोकेस आणि त्याच्यावर त्या अशा बरण्या असायच्या, त्याच्यावर मोठे असं हातात बसणार नाही एवढं झाकण, असं करकर करकर तिथे सगळा माल आणि मग मागे लावलेला असायचा. किंवा एक अशी ॲली असायची आत जायला जिकडे पाय चिकटायचे नाही कारण तेल असायचं पुढे. असा जो असं किराणा मालचं दुकान. दादरला आश्रय हॉटेल आहे, म्हणजे यशवंत नाट्य मंदिरच्या मागच्या गल्लीत. त्या आश्रय हॉटेलच्या बरोबर समोर शाह प्रवीणचंद्र खेमजी अशा नावाचे वाणी आहे. त्यांच्याकडनं आमच्या आयुष्यभरात आम्ही फक्त त्यांच्याचकडनं खरेदी केली. आणि गंमत अशी होती की हे सगळी जी मंडळी होती ना, म्हणजे आमचा स्टेशनरीवाले काका जे होते, मनोहर अँड सन्स नावाचं दुकान, ते सुद्धा त्या प्रवीण वाण्यांच्या बरोबर 2 दुकानं सोडून पुढे कॉर्नरला आहे. आता हा मनोहर काका, हे प्रवीण काका जे ह्याचे मालक होते, ते आमचा इस्त्रीवाला जो भैया होता, त्याचं नाव होतं राम. त्याचं आणखीन पुढे काहीतरी नाव होतं, पण राम असंच त्याचं शॉर्ट फॉर्म होता नावाचा. आणि ही सगळी मंडळी माझ्या आईच्या शाळेतले तिचे मित्र होते. आणि त्यामुळे आम्हाला अलका की बेटी असं म्हणून एक्स्ट्रा स्पेशल ट्रीटमेंट त्या दुकानांमध्ये मिळायची. म्हणजे कित्येकदा आई सांगायची की ही काय 1/2 किलोची रव्याची पुडी घेऊन ये आणि पैसे ते बघू नंतर, ते तो तुला सांगणार नाही, मी त्याला दे. असं ती इतकी ठरलेली सिस्टीम होती. त्यानेही मला कधी विचारलं नाही, मी त्याला कधी विचारलं नाही. ती इतकं छान सेटलमेंट केलेली असायची त्यांनी आपापसात त्या सगळे अकाउंट्सची त्यांच्या. सो ही सगळं माझ्या बालपणातलं रुटीन आहे की हे असंच असतं, ही अशीच माणसं आपल्याशी वागतात, अशीच बोलतात. मी मध्यंतरी दादरला गेले होते आणि काय माहीत नाही, सहज बाजारात चक्कर मारायला म्हणून आम्ही गेलो. साधारण प्रत्येक भाजीवाल्यांनी आणि फळवाल्यांनी मला थांबवून विचारलं, कशी आहेस तू म्हणून.
लिटरली मी सांगते ओळख? हा, ती ओळख अजूनही आता किती 15 वर्ष झाली आहेत मी त्यांच्याकडे खरेदीला गेलेली नाहीये, पण त्यांच्या डोक्यामध्ये अलका आता पुण्याला असते ना, मग ती कशी आहे, तिचं काय चाललंय, मग ती आता तिथे तिला ओके आहे का, म्हणजे बरं वाटतंय का, दादरची आठवण येते का तिला, हे सगळे आपुलकीचे प्रश्न आहेत त्यांच्या मनातले. सो मला तरी ते फार आणि आय थिंक जेव्हा आपण अशा सिच्युएशन मध्ये गोष्टी घेतो तेव्हा ते असं ट्रान्झॅक्शन नाही वाटत, मोर लाईक अ रिलेशन. एक्झॅक्टली. अर्थात आता हे आईचं आणि बाबांचं क्रेडिट जास्त आहे की ती सगळी माणसं त्यांनी जोडून ठेवली आहेत. अजूनही तुला सांगू का, ते मध्यंतरी दादरला आले होते एका कार्यक्रमासाठी, तर आई असंच ह्या सगळ्यांना भेटायला म्हणून बाजारात गेली आणि इनोसन्स आणि ही सगळी जी तिची सगळी माणसं आहेत त्या सगळ्यांना भेटून, सगळ्यांना हाय हॅलो करून, ख्याली खुशाली विचारून मग ती परत घरी गेली. सो दिस इज समथिंग आय रिअली अडोर. मला आठवतं दापोलीला मी याच्यावर गोष्ट पण लिहिली होती, म्हणजे चॅनलवर पण टाकली होती. रवी काका म्हणून एक भाजीवाले काका आहेत, तर त्यांचा पण सेटअप मगाशी सांगितलं तसेच, ती निळेच माहीत नाही काय सगळे निळ्याच शेड्स असतात अशा दुकानांच्या. तर समोरचं दरवाजा उघडला, समोर सगळं आहे, तिकडे मागे ते उभे राहायचे आणि आतमध्ये ना बरोबर इकडनं दरवाजाची फ्रेम होती आतमध्ये जायला आणि इकडे एक बाकडं होतं लेफ्ट साईडला, आणि त्या बाकड्यावर ना दरवेळी 3 ते 4 काका लोक बसलेली असायची. आणि ही लोक ना, मला माहित नाही ती दिवसा काय करायला बाहेर निघायची, पण ते थोडा वेळ अर्धा पाऊण तास तरी तिथे येऊन बसायचे, काय घ्यायचे नाही. सेम ते असायचे झाडाचा तिथे. कट्ट्यासारखं होतं हे प्रवीण वाण्याच्या तिथे बसणार मागे. आणि जाणार. असंही त्यांचं रुटीन होतं की नाही, फक्त रवी काकांच्या दुकानात जाऊन येतो, मग ते गप्पा मारून. करेक्ट. असे झोनची पण लोक, कारण आय थिंक जसं आता बरेच लोक आपण, कारण फोन आल्यामुळे बराचसा फिल इन द ब्लँक्स मध्ये तेच असतं पूर्ण वेळ. तर पूर्वी आय थिंक ह्या ज्या गॅप्स होत्या ना आयुष्यातल्या, तिकडे फिल करायला लोक, मला वाटतं देवळात जा, बस तिथे, दुकानात जा, असं करत असावीत असा मी अंदाज. सोशलायझेशनसाठी हे किती सहज प्लॅटफॉर्म्स होते. आता वेगळं काही करावं नाही लागायचं त्यांना, आपल्याला आता कारणं शोधावी लागतात. बाहेर जाऊन 4 लोकांमध्ये भेटायची, काहीतरी बोलायची कारणं शोधावी लागतात. किंवा मला आता उलटं वाटायला लागलं की आपण न जाण्याची कारणं शोधतो. जसं मी मगाशी म्हटलं, मी एक अँटी सोशल मुलगी, हे मी आता झाली आहे रे, कारण आता सगळंच टिप ऑफ द फिंगर्स आपल्याला उपलब्ध आहे. आपण एक मोबाईल स्क्रोलअप केला, एक फोन लावला की व्हिडिओ कॉलवरती वाटेल तिथे असलेला माणूस आपल्याला दिसतोय, भेटतोय. सो ती जी प्रत्यक्ष बोलण्यातली असोसिएशन ती ओव्हरऑलच कमी झाली. सो त्यांचं जे सोशलायझेशन होतं आणि ते इतकं सहज गप्पांमधनं विषय. मला तुझ्या पॉडकास्टची गंमत ती वाटते की ते ज्या हरवलेल्या गप्पा आहेत ना, की एकात ना एक असे विषय निघत राहणं, आणि म्हणताना आपण त्यांना वायफळ गप्पा म्हणतोय, पण ते तितक्या वायफळ नाहीये. त्यामध्ये आणलंच आपण कट्टा वगैरे, असा झाड बाकी आहे तिथे कसं मोठं, एक पार बाकी आहे फक्त. रवी काकांच्या भाजीच्या दुकानातच आपण बसलोय, मिसळत आहेत ते आपलं बिजाणं. वा. तर बघा, मला असं दरवेळी ना कुठले पण असे कार्यक्रम असतात ते असं पकडतात हातात, क्यू कार्ड म्हणतात. हां, तर ते आज मला करायचं होतं म्हणून प्रिंट केलं. आणि फॉर्मॅट अनस्क्रिप्टेड आहे, लिहिलं काहीच नाही. पण म्हटलं जरा फील घ्यावा, स्टाईल मारा, थोडी स्टाईल जरा. नामांकन आहे. पूर्वी आपण ते परिकथा वगैरे वाचायचो ना, हो, की असं काहीच नसतं पेपरवरती आणि असं हे फिरतं पीस आणि अक्षरं उमटतात वगैरे, तसं काहीतरी. किंवा हॅरी पॉटरच्या नकाशात अचानक पावलं दिसायला लागतात. असं काहीतरी खूप फॅन्सी केलंय सुयोगनी सगळं. अरे तुम्ही असं चिकटवलंय हे परत काय आहे, ह्याचं एवढंच काम होतं हे. हा थांब, नाही, हा बरोबर, असं करतो, सॉर्ट झालंय, तू टेन्शन नको घेऊस. तर आपण ना आज जेव्हा सगळे लोक थांबले होते आपल्यासाठी, तर त्यांना त्यांच्या आयुष्यातले पेच प्रसंग लिहायला सांगितले होते. तर त्यांनी ते लिहिले तिथे, आणि ते आपण वाचून आपल्याला काय वाटतं असं एक जनरल डिस्कशन आहे. आपण कोणाला काय सांगू शकत नाही आयुष्यात काय करा, कारण आपण कोण सांगणार आहे. नक्कीच सांगू शकतो, म्हणजे अक्षर लागणं हे जरा थोडं. म्हणूनच मी इंग्लिशमध्ये माझ्याकडे ठेवलेत. मी युथ फेस्टिवल मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये स्टुडंट कोऑर्डिनेटर होतो.
तिकडे मला ते इंग्लिशमध्ये लिहिलंय. हा ओ हा म्हणजे HOTO किंवा HOTA हेच वाचता येत नाहीये मला. अरे सेमी इंग्लिश विद्यार्थी आहे ते. सेमी 4 वाक्य इंग्रजीत आहेत, 4 मराठीत आहेत आणि एक मध्येच इंग्रजीत दिलेलं आहे. आणि म्हणजे मराठी शब्द इंग्रजीत लिहिलाय. छान. व्हेरी क्लासिक जेनझी. तिकडे मला कळलं की मला एके दिवशी ऑनलाईन डिबेटची सेमीफायनल होती आणि त्याच वेळी पार्टिसिपेंट सांभाळायचे होते तिकडे, की एकाच वेळेला 2 गोष्टी आल्या होत्या अंगावर. हा कोऑर्डिनेट करायचं होतं आणि ऑनलाईन डिबेटमध्ये पार्टिसिपेट काहीतरी करायचं हा होतं. म्हणजे एकाच वेळेला इकडचा ग्रुप सांभाळायचा आणि त्याच हा. वेळेला आपलं तिथे असणं पण अपेक्षित आहे असा बरं पेज. वय 19 आहे आणि त्यांचं. बरोबर आहे. मग हा मोठा पेज आहे. खरं. म्हणजे Danger आयुष्य त्या यांचं. वयातले प्रॉब्लेम्स हे मोठे असतात. आपण ना खूप अंडर एस्टिमेट करतो. मला नेहमी असं वाटतं की त्या वयामधला तो प्रॉब्लेम हा ॲक्च्युली मोठा असतो. आपण त्यांना खूप चिंधित काढायला जातो. ह्याला काय एवढं काय असं नसतं यार. त्याने त्या वयामध्ये खूप आपल्या आयुष्यात उलथापालथ होत असते. फक्त एवढं सांगायला पाहिजे की ठीक आहे, होईल. ह्याच्यातनं पण पुढे आणखीन खूप होणार आहे. तर लेट अस बी प्रिपेअर्ड फॉर इट. पण हा जो सिनॅरिओ आहे ना, हा मी खूप रिलेट करू शकते. का सांगू का, मी रुईयामध्ये होते आणि TYच्या वर्षी मी एकाच वेळेस कल्चरल कोऑर्डिनेटर होते, मीडिया कोऑर्डिनेटर होते, वा. मी लोकसत्तेमध्ये कॅम्पस मूडमध्ये काम करत होते, रुईया नाट्यवलयमधनं एकांकिकांमध्ये अभिनय करत होते, VPM म्हणजे विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाचं काम बघत होते. आमच्याकडे अंध विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगल्या सोयी असलेलं रुईया हे एक महाविद्यालय आहे. तिथे मुलांसोबत जाऊन त्यांच्यासाठी रीडिंग्स आणि पेपर रायटिंग्स हे Right. सगळं करत होते. सो अशा मल्टिपल गोष्टी मी एकाच वेळेला करत होते. आणि आता मला असं वाटतं की तेव्हा ऑब्व्हियसली हे असंच वाटायचं की कुठे कुठे आपण, आणि असंही वाटायचं की काय हौस आहे आपल्याला हे सगळं एकाच वेळेला, कशाला ह्यातल्या 2 गोष्टी आपण नाही केल्या तर काय फरक पडतोय. पण हे सगळं एकत्र एका वेळेला करण्याचा जो अनुभव असतो ना, ते मला असं वाटतं की आता जेव्हा एकाच वेळेला नाटकाचे प्रयोग पण आहेत, शूटिंग पण आहे, वायफळची तारखाही podcast आहे. दिलेल्या आहेत, वायफळचा पॉडकास्टही मध्ये कुठेतरी मॅनेज करायचा आहे. या सगळ्याचं हे जे मल्टिपल गोष्टींचा एकाच वेळेला बॅलन्स साधणं जे आहे ना, ते कुठेतरी ती सुरुवात आपली तिथे होत असते. राईट. सो त्याचा सगळा पाया तिथं घातला जातो कॉलेजच्या त्या वयामध्ये. आणि आय एम सो हॅपी. मला आता फार मस्त वाटतं की अशी सगळी अवघड वाटणारी चॅलेंजेस त्यावेळेला समोर आली. आणि युथ फेस्टिवलने तर मला असं वाटतं की इतकं जास्त शिकवलं आहे त्या काळामध्ये. वाटेल त्या स्पर्धांमध्ये मी भाग घेतला युथ फेस्टच्या. खरंच वाटेल त्या, म्हणजे सिरियसली हे जे कोणी लिहिलंय 19 वर्ष सांगा ना. हात वर केलेला त्याने. हाय, म्हणजे मी फोक डान्समध्ये पण पार्टिसिपेट करायचे. मी गाण्याच्या म्हणजे समूह गान स्पर्धेत पण असायचे. मी नाटकातही असायचे. हा, ते सगळं समूह गीत असंच देशभक्तीपर गातात. गीत वगैरे, वक्तृत्व स्पर्धा, डिबेट कॉम्पिटिशन्स, पोएट्री रायटिंग, स्किट कॉम्पिटिशन्स, एकांकिका, या सगळ्यामध्ये मी असायचे. म्हणजे एक असं झालंय एका वर्षी की माझ्यामुळे फेस्टिवलच्या वेळा हलवल्या होत्या. कारण ही मुलगी एकीकडनं दुसरीकडे पोचायला तर पाहिजे, व्हेन्यू टू व्हेन्यू, तिथल्या तिथे. मस्त. सो हे एक्सपोजर जे त्या वयात मिळतं ना, ते नंतर परत कधीच मिळत नाही. सो हॅव फन, मज्जा कर. हो, हा पेच प्रसंग नाही. ही मजा आहे. हो. दुसरं मी वाचतो. आता तू, इंग्लिश घेतो. आता तुझ्यावर राज्य. वय 21. No longer wanting to pursue something academically after my strong कर्सिव लिपी लिहिली आहे ह्यानी. माय स्ट्रॉंगली इन्सिस्ट हे काय ते मी ह्यांना सांगतो वाचायला. No longer wanting to pursue something academically after my strongly insisting upon it. In decision about whether or not to go in a different direction. वा.
ह्याच्याशीही मी असोसिएट, तूही करू शकतोस मे बी. मी जर आधी समजून घेतो मग असोसिएट. मी तुला ट्रान्सलेट करून सांगू. हां चालेल. म्हणजे खरं तर ह्या दिशेने मला जायचं नाहीये, हां पण ते मला जावं लागतंय. मी स्ट्रॉंगली इन्सिस्ट करून सुद्धा त्याच्या विरोधात. हां तरी हो जरा वेगळ्या प्रकारचं त्यांनी. छान लिटरेचर चांगलं यांचं, वाचन असेल चांगलं. हां ऑफकोर्स असोसिएट. हे तर युनिव्हर्सल पेच प्रसंग आहे हा, असं मला वाटतं की इथे बसलेले 90% अधिक लोक याच्याशी नक्की असोसिएट करू शकतील. की तू ह्या सिच्युएशनमधनं कसा बाहेर आलास? माझ्याकडे माझी गोष्ट आहे, तुझ्याकडे तुझी आहे. पेच प्रसंग. जेव्हा आपल्याला आपण असं वाटतं भरकटत चाललोय पण त्या डिरेक्शननी जायला मला असं काय झालंय आजकाल, आपण जे ठरवतो ते होतच नाही आयुष्यात. हां हे मी मान्य केलेलं आहे. चालेल की आपण जे ठरवतो ते होत नाही, त्यामुळे आपण काहीतरी काहीतरी करत राहायचं. जे झालं ते चांगलंच आहे. ह्या झोनचाच माणूस आहे मी. म्हणजे कारण खूप ठरवलं ना ते होत नाही आणि मग उगाच डिसअपॉइंटमेंट होते आणि उगाच स्ट्रेस होतो आयुष्यात. त्यामुळे माझी कहाणी एवढीच आहे. तू फिलॉसॉफिकल बोलतोयस का डिप्रेस? मला ठरवतोय नाही खूप सकारात्मक दृष्टिकोन जो माझा आहे आयुष्यात, मी फक्त करत राहतो. जस्ट डू इट. गो विथ द फ्लो. गो फ्लो नको. काय होतं सांगतो, आपण सकाळी उठतो आणि आपल्याला वाटतं की आज ना मी किल करणार आयुष्यात आणि काहीच होत नाही. त्याच दिवशी आपल्याला आळस येतो असा. म्हणून मी फ्लो वगैरे नाही, बसायचं आणि करायचं. पण कुठेतरी तो फ्लो येत असेल. मग येईल तो. माझं मत आहे काय, फ्लो स्टेट म्हणून जे आहे ज्याच्यावर पुस्तकं पण आलेली आहेत, त्याच्यामध्ये काय असतं की आपण काम करत असतो आणि कामाची अशी ब्रह्मानंदी टाळी लागते की तुम्ही फ्लोमध्ये पोचता, की तुम्हाला कळत नाही, तुम्ही खूप एन्जॉय करता आणि तो वेळ कसा गेला समजत नाही, काम पण सुंदर होतं. पण तो फ्लो आयुष्यात कसा आणता येईल ह्याच्यावर बरंच गोष्टी रिसर्च वगैरे झालेला. आणि त्याचं सगळ्याचा सारांश हाच होता की तुम्ही ठरवून फ्लो आत्ता फ्लो असं नाही होत. ते तुम्ही जर काम सुरू केलं ना की मग तो ऑटोमॅटिक लागतो. करेक्ट. तर मगाशी मी तेच म्हणायचा प्रयत्न करतो की मी आता फ्लो येईल असं नाही आहे की चालू केलं, कारण मी आता ते लिहायला लागलोय थोडंफार, ते त्याच्यात अशा सुंदर सुंदर गोष्टी येतात अचानक डोक्यात, पण त्या मी बसलोच नसतो तर येतच नाहीत. तर ते बसणं महत्त्वाचं आणि मग तो फ्लो येतो, असं माझे एक विचार. हे खूप बरोबर आहे. ह्याला जोडून एक मुद्दा सांगते. म्हणजे आज आता इथे इतकं चांगलं ऐकणारे लोक आहेत, त्यांना हे जास्त आवडेल. तू जे म्हणतोयस ना एक्झॅक्टली तेच मी कोणाकडनं ऐकलंय माहिती आहे. त्या फॉर्मेटिव्ह आपण वय असतं आपलं तेव्हा, मंगेश पाडगावकरांकडनं. म्हणजे माझा त्यांचा असा खूप छान संवाद झाला होता. मला त्यांचा खूप छान सहवास मिळाला काही काळापुरता. सुरेश खरे जे मोठे नाटककार आणि आपल्याला ठाऊक असतील ते, तर खरे आजोबा मला त्यांच्याकडे घेऊन गेले होते, कारण चांदण चुरा नावाचं पुस्तक माझं तेव्हा प्रकाशित व्हायचं होतं. आणि ही माणसं पण अशी आयुष्यात येत जाणं किती मोठी गोष्ट असते. नाहीतर माझ्यासारख्या एका 11वी-12वीतल्या मुलीला पाडगावकरांकडे थेट जाता येणं हेच आधी घडलं नसतं. तर ते त्यांच्या निमित्ताने घडून आलं. पण मी जेव्हा त्यांना भेटले ना, तेव्हा त्या काही भेटींमध्ये मला त्यांनी फार काही मजेच्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी मला एक गोष्ट अशी सांगितली की कविता खूप वेगळा अँगल आहे बरं का. आपण म्हणतोच नेहमी की कविता आतून येते, आतून यावी लागते, आणि तर ती तशी आली आणि स्फुरली तरच ती महत्त्वाची किंवा खरी कविता उतरते. बरोबर. हा प्रचलित एक पॉईंट ऑफ व्ह्यू झाला. पाडगावकरांनी मला आणखीन एक खूप वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू सांगितला होता की लिखाण करणाऱ्या माणसाकडे जर लिखाण हाच त्याचा व्यवसाय असेल तर, हां छंद म्हणून तुम्ही लिहित असाल तर काय तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक आहात, मग काही प्रश्न नाही. पण जर का तुमचा व्यवसाय लिखाणाचा आहे, हां तुम्ही गीतकार आहात किंवा तुम्ही कादंबरी लेखक आहात, कथा लेखक आहात, कवीसुद्धा आहात कदाचित, ते मला असं म्हणाले होते की मी रोज सकाळी उठतो. त्यांचा तो एक टिपिकल सफारी आपल्याला लुक माहिती आहे पाडगावकरांचा. ती सफारी अशी छान आंघोळ पांघोळ करून तयारी करून त्यांचं एक टेबल होतं खिडकीच्या बरोबर बाजूला. तिथं बाजूला एक पुस्तकांचं कपाट होतं. मला लख्ख त्यांची ती खोली नजरेसमोर आहे. तर ते मला असं म्हणाले की मी रोज सकाळी उठतो, आंघोळ पांघोळ करून छान तयारी करून कुठेही जायचं नसताना तयार होऊन मी त्या टेबलपाशी खुर्चीवरती जाऊन बसतो. माझी लिखाणाची वही, पेन, ते सगळं त्यांचं सेट असायचं. मी पेन घेतो, किंवा कविता किंवा काहीतरी लिहायला घेतो. जर मला त्यावेळेला काही सुचलं नाही, हां
जर मला त्या वेळेला लिहायला बसलेलं असताना काही सुचलं नाही तर मी कुठल्या तरी हिंदीतल्या कवितेचा अनुवाद करतो, पण मी त्या वेळेला बसून लिहितो. हा शिस्तीचा भाग आहे. इतर कशाही पेक्षा जसं व्यायाम करणारा मनुष्य रोज सकाळी जिमला जाऊन व्यायाम करतो, आपल्या शरीराची तयारी करतो ना, तो एखादा खेळाडू असतो, गायक असतो, नर्तक असतो, प्रत्येकाची रियाजाची एक शिस्त असते. राईट. आपल्यासारख्या अशा फ्रीलान्स गोष्टींना रियाज कसा करणार आपण? ह्याचा रियाज कुठे करायला मिळतो? ही स्वयंशिस्तच आहे शेवटी. सो ती तुम्हाला तुमच्या मेंदूला लावावी लागते आणि मग आपोआप तुमचा मेंदू तुम्हाला सिग्नल देत असो. मग ते जे सुचणं आहे ते सुद्धा तुमच्या जगण्याचा भाग होऊन जातं. पण कविता लिहायला सुरुवात केली आणि तुम्ही थांबलायत मला काहीतरी स्फुरेल म्हणून, तर ते तसं होत नाही असं त्यांचं मत होतं, जे मला इतकं पटलं त्यावेळेला. आणि हे त्या फ्लोच्या दृष्टीने मी म्हणते की शेवटी फ्लो जरी आपण म्हणलं तरी तो शिस्तीचाच भाग आहे, किती नाही म्हणलं तरी. डेफिनेटली. आणि हँड्स डाऊन. कारण काय झालं, मला बरेचदा प्रश्न असा पडतो की अशा बऱ्याच थोर व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत ज्यांनी एवढं बॉडी ऑफ वर्क केलंय की असं वाटतं की ह्या एका माणसाने आयुष्यात एवढ्या गोष्टी केल्या कशा. असं 12 चित्रपटच लिहून टाकले, मग काय कादंबऱ्याच लिहिल्या, मग कविताच लिहिल्या. मी म्हटलं अरे एक व्यक्ती एवढं कसं लिहू शकते. म्हणून मला फार क्युरिओसिटी असते. आणि आज आपण काही रेफरन्स पण आणू असं जो विषय होता त्याच्यात मला आचार्य अत्रे, आता हे ऐकून माहिती होते पण तसं मला काहीच माहीत नाही, कारण त्यांचं काम माझ्यापर्यंत येईल असं काही कुठे झालं नाही, कारण परत इयर्सचा पण आणि कुठचा कालखंड आणि ते पण आलंच. आणि मला नेहमी प्रश्न पडायचा की आचार्य अत्रे आपण ऐकलं, पण त्यांनी काय काय गोष्टी केल्यात. आणि मग मला कळलं की त्यांनी एवढ्या गोष्टी केल्यात. मग मला प्रश्न पडला की कशा केल्या. म्हणून मग मी त्यांचं हे पुस्तक उचललं, मी कसा झालो म्हणून. हे त्यांचं वाङ्मयीन चरित्र आहे आणि त्याच्यातलं तर मी हायलाईट केलं जे एखादं मी जस्ट वाचून दाखवतो आणि मग आपण त्याच्यावर बोलू शकतो की मला जे व्हायचे होते ते कधीच होता आले नाही आणि करायचे होते ते कधीच करता आले नाही. प्रत्येक वेळेला काहीतरी अपघात होऊन निराळ्याच वाटेने जाणे मला भाग पडे आणि त्याचा परिणाम असा झाला की आयुष्यात आज मी भलत्याच ठिकाणी येऊन बसलो आहे आणि त्याचमुळे पुष्कळांचा माझ्याविषयी गैरसमज झालेला आहे. हो, पण मला सांगायचे होते ते निराळेच. आणि मग तिकडनं ते ही गोज बॅक इन टू द टॉपिक. पण मला जे मगाशी पण मी रेफर करायचा प्रयत्न करत होतो की हे जे आज होतं आहे किंवा हे जे आम्ही जे काही करतो आहे ना, हे बाय चान्स आहे. असं काही माहीतच नव्हतं आम्हाला की आम्ही पॉडकास्ट करू किंवा लाईव्ह कार्यक्रम करू, काही करू म्हणजे आयुष्यात. हे सगळं न ठरवता झालेल्याच गोष्टी आहेत. आणि त्यांनी पण तसंच मांडलं आहे की त्यांना जे करायचं होतं ते केलंच नाही, कारण त्यांना वकील व्हायचं होतं सुरुवातीला, ते झालेच नाहीत. मग शिक्षक व्हायचं होतं, मग ते बरंच काय काय करायला लागले. ते सगळे अपघातातनं, म्हणजे अपघात म्हणजे इन्स्टन्सेसमधनं घडलेले आहेत. आणि आय थिंक तू सुद्धा त्याला खूप रिलेट करशील की ॲब्सोल्युटली एकातनं दुसऱ्यातनं तिसरं जे आपण विचारही केला नव्हता अशा संधी उपलब्ध होतात. पण मला फक्त वाटतं की संधी तयार होण्यासाठीचं वातावरण आपण तयार करून ठेवलं पाहिजे आयुष्यात, आणि संधी दिसली पाहिजे आपल्याला. तेवढंच मेन आहे असं मला वाटते आजच्या घडीला. मी काय फार नाही, म्हणजे मला तू जे मगाशी पण म्हणलास त्यातनं एक हे मात्र नक्की पटतं की प्लॅनिंग किंवा पुन्हा फ्लोकडे काय येतो आपण परत फ्लो आपण मायक्रो गोष्टींचा ठरवू शकतो, कारण त्या वेळेपुरतं तो दिवस आपल्या हातात असतो. मॅक्रो गोष्टींचा तसाही आपण ठरवून काय आपल्या आयुष्यात होणार असतं आपल्याला कुठे माहिती आहे. म्हणजे जसं यांनी लिहिलंय की आचार्य अत्रेंनाही हे म्हणावंसं वाटलं की मला हे करायचंच नव्हतं, वेगळंच काहीतरी करायचं होतं. तर मग आपण तर पामर जनताच आहोत, कारण इतकी प्रतिभाशाली ही सगळी मंडळी आहेत. आता आम्ही शतजन्म शोधताना कार्यक्रम करतोय. आज देवेंद्र इथे आलाय. बाय द वे मी तुम्हाला त्याची ओळख करून देते. देवेंद्र भोमे नावाचा माझा मित्र आज इथे आलेला आहे. शतजन्म शोधताना नावाचा एक सांगीतिक कार्यक्रम आम्ही करतोय. कदाचित सोशल मीडियावर तुम्ही त्याच्या क्लिप्स पाहिलेल्या असतील आणि मी तुम्हाला आमंत्रण देते या कार्यक्रमाला यायचं. हा अख्खा कार्यक्रम देवेंद्रच्या संकल्पनेतून आणि संगीत संयोजनातून आणि दिग्दर्शनातून घडलेला कार्यक्रम आहे आणि आजच्या काळातला तो फार महत्त्वाचा संगीत दिग्दर्शक आहे. आणि त्याला या सगळ्या जुन्या मंडळींकडे का आणि कसं बघावंसं वाटलं ह्याबद्दलचा तो त्या किस्सांचा, त्या गाण्यांचा, म्हणजे शुक्रतारा मंदवारा आपण गेली जवळपास आता 80-85 वर्ष ऐकतो आहोत. पण ते का ऐकतो आहोत, म्हणजे हेच गाणं परत परत ऐकावंसं वाटावं, किंवा कौसल्येचा रामबाई कौसल्येचा हे गाणं आजही आपल्याला तितकंच जवळचं वाटावं, अशी या गाण्यांची काय जादू आहे. हा शोध घेण्याचा तो कार्यक्रम आमचा आहे. साधारण आम्ही आत्ताच्या वयाचे आहोत, आमच्या 35-36 मध्ये.
त्या वयाचे असतानाच साधारणपणे ह्या सगळ्या मंडळींनी ही क्लासिक्स लिहिलेली आहेत. म्हणजे गदिमा, पु ल, बाबूजी या मंडळींनी त्यांचं जे आत्ता आपण क्लासिक म्हणून बघतो ज्या कामाकडे, ते काम त्यांच्या 30-35 केलंय. भीती वाटते. म्हणजे असं वाटतं की तेव्हा त्यांनी हे कसं लिहिलं, एवढी डेप्थ कुठून आली, कुठून आलं. 15व्या-16व्या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवते त्वामहम यशोयुताम वंदे. मुळात हे शब्दच कसे सुचले, कुठून आले हे? आणि मग असं मागे मागे जायला लागलं तर ती भीती मोठी मोठी होत जाते मनातली. आणि मग आपण डायरेक्ट तिथे जाऊन थांबतो की 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कुठून लिहिली. हो, कुठून लिहिली, कसं आलं हे? पण तुला सांगू का, या सगळ्याची मजा ही आहे की ह्या सगळ्याचा आस्वाद आपल्याला घेता येतोय ना, हेही कमी नाही आहे. म्हणजे रसिक म्हणून आपण याचा आस्वाद घेऊ शकतोय, ही सुद्धा खूप आनंदाची आणि खूप भाग्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. मग कदाचित त्या निर्मितीपर्यंत आपण पोहोचू शकत नाही किंवा तशीच निर्मिती आपल्या हातून होईल याची कुठलीच गॅरंटी नाही, पण जे होऊन गेलंय त्याचा रसास्वाद घेता येणं, ती वृत्ती असणं, बरोबर, हे किती महत्वाचं आहे. सुजाण ऑडियन्स पण आपल्याला आलंच पाहिजे. म्हणजे विषय आपला त्या दिशेने चाललाय म्हणून. मी एक कविता ऐकवू का या विषयावर? माझा मोबाईल दे ना प्लीज, तो तुलाच द्या. हा घे. म्हणजे ही कविता अशासाठी लिहिली होती की बऱ्याचदा ना रसिकत्वाचंही प्रेशर येतं आपल्यावरती. म्हणजे आसपास असलेली माणसं बऱ्याचदा फार विचित्र रिॲक्ट होत असतात. म्हणजे काय झालं किंवा कशाला दाद दिली म्हणजे आपण रसिक झालो. आपल्या आसपासचं वातावरण आता असं आहे की इतक्या गोष्टी डोक्यावर येऊन आदळत आहेत. पण मला सगळंच बघायला आवडतं. मला विनोदी नाटकातही तितकीच मजा येते. मला एखादा कमर्शियल सिनेमासुद्धा तितकाच आवडतो किंवा राहुल देशपांडेचा अमलताज बघून सुद्धा माझ्या मनात तितकाच आनंद होतो माझ्या मनाला. किंवा वायफळचा एखादा सुंदर एपिसोड, आता परवा जीतूचा एपिसोड मी बघितला. काय सुंदर एपिसोड आहे, किती नवीन नवीन सुंदर सुंदर गोष्टी कळतात. पण आता ही छान गोष्ट आहे, वेगवेगळ्या गोष्टी बघून त्यांना दाद देता येणं. आरती प्रभूंचंच मला वाटतं त्यांच्या कवितेत आहे, दाद द्या आणि शुद्ध व्हा. तर ह्याच्यावरती केलेली एक कविता होती. प्रस्तावनाच खूप झाली, आता कविता ऐकू की परवा एक मित्र म्हणला इतकी उथळ वागू नको. परवा एक मित्र म्हणला इतकी उथळ वागू नको, खूप अपेक्षा बाळा इतकं बेसिक राहू नको. परवा एक मित्र म्हणला इतकी उथळ वागू नको, खूप आहेत अपेक्षा बाळा इतकं बेसिक राहू नको. अशा कशा वाटेल त्या फिल्म्समध्ये रमतेस. म्हणजे शाहरुखचे, मला आवडतो बुवा शाहरुख खान, तुम्हाला काय करायचंय आवड, तर ते टॉम हँक्स काढणार लगेच. अरे पण मला टॉम हँक्स पण आवडतो आणि मला शाहरुख खान पण आवडतो, काय प्रॉब्लेम आहे. अशा कशा वाटेल त्या फिल्म्समध्ये रमतेस आणि वाटेल त्या नाटकाला जाऊन छान काय म्हणतेस. अशा कशा वाटेल त्या फिल्म्समध्ये रमतेस आणि वाटेल त्या नाटकाला जाऊन छान काय म्हणतेस. पु ल वपू पाडगावकर बास करा आता, ही एक कॅटेगरी आहे बाय द वे. कारण आपल्याला म्हणजे लोकांना कळतंय असं लिहिणं म्हणजे काहीतरी बेसिक आहे. मला अशा लोकांचा खूप राग येतो. हे काय यार, पु ल वपू पाडगावकर बास करा आता, ग्रेस आणि जीएनचं गूढ जरा शोधा. 90sच्या गाण्यांमधून पुढे या ना जरा, 90sच्या गाण्यांमधून पुढे या ना जरा, क्लासिकलच्या मैफिलीत वा म्हणायला लागा. असं कसं पिकासोचं पेंटिंग तुला कळत नाही, ही एक आणखी डेंजर कॅटेगरी आहे. बापरे, असं कसं पिकासोचं पेंटिंग तुला कळत नाही, रसिक म्हणून घ्यायची बाळा खरंच तुझी लायकी नाही. असं कसं पिकासोचं पेंटिंग तुला कळत नाही, रसिक म्हणून घ्यायची बाळा खरंच तुझी लायकी नाही. चर्चाच एवढी झाली शेवटी मन माझं थकून गेलं. चर्चाच एवढी झाली शेवटी मन माझं थकून गेलं, रसिक व्हायच्या ओझ्याखाली एकदम असं वाकून गेलं. चर्चाच एवढी झाली शेवटी मन माझं थकून गेलं, रसिक व्हायच्या ओझ्याखाली एकदम असं वाकून गेलं. चांगलं काय वाईट काय हल्ली खरंच कळत नाही. चांगलं काय वाईट काय हल्ली खरंच कळत नाही. खरं सांगू मन हल्ली कशातच रमत नाही.
चांगलं काय वाईट काय हल्ली खरंच कळत नाही. खरं सांगू, मन हल्ली कशातच धड रमत नाही. प्रश्न इतके अति झाले, जीव पार गुदमरला. प्रश्न इतके अति झाले, जीव पार गुदमरला. माझ्या पुरताच मग प्रश्न माझा सोडवला. इन मीन सगळे मिळून 4 दिवस तर जगायचे. इन मीन सगळे मिळून 4 दिवस तर जगायचंय. त्यात वाकडं तोंड करून कशाला मग राहायचंय. इन मीन सगळे मिळून 4 दिवस तर जगायचंय. त्यात वाकडं तोंड करून कशाला मग राहायचंय. जाणकार आणि अभ्यासक ही विशेषणच मला नकोत. तुमची तुम्ही ठेवून घ्या. जाणकार आणि अभ्यासक ही विशेषणच मला नकोत. निखळ मनोरंजनाला असले कुठलेच हट्टी कप्पे नकोत. आनंदाच्या शोधात हे असले फिल्टर्स कशाला. आनंदाच्या शोधात हे असले फिल्टर्स कशाला. दाद देण्यात रमून जाण्यात हे असले अडसर कशाला. तसं सोपं असतं की चांगल्याला चांगलं म्हणणं. तसं सोपं असतं की चांगल्याला चांगलं म्हणणं. आतून भरून आल्यावर मनापासून कौतुक करणं. तसं सोपं असतं की चांगल्याला चांगलं म्हणणं. आतून भरून आल्यावर मनापासून कौतुक करणं. श्वासात सूर भरून घ्यावे, डोळ्यांमध्ये रंग. श्वासात सूर भरून घ्यावे, डोळ्यांमध्ये रंग. कवितेच्या मैफिलीत एखाद्या शोधत जावा आनंद. त्यामुळे पूर्वीसारखा आता मला मुळीच त्रास होत नाही. त्यामुळे पूर्वीसारखा आता मला मुळीच त्रास होत नाही. कारण आनंदाचा भागाकार मी मुळी होऊच देत नाही. पूर्वीसारखा आता मला मुळीच त्रास होत नाही. कारण आनंदाचा भागाकार मी मुळी होऊच देत नाही. रसिकतेची व्याख्या आता वर खाली होत राहते. रसिकतेची व्याख्या आता वर खाली होत राहते. प्रेक्षक म्हणून आनंदाने मी रोज आणखी समृद्ध होते. प्रेक्षक म्हणून आनंदाने मी रोज आणखी समृद्ध होते. वा. हा, त्यासाठी चाललंय ना रे सगळं. खरंय 100%. म्हणजे पॅरामीटर्स लावून काहीच काय उडत. आणि बरेचदा दडपण येतं ते. म्हणजे जेव्हा आपण 4 लोकांबरोबर कुठे जातो तर मग ती दाद असते ती त्यांना ऐकण्यासाठी जास्त असते मला वाटण्यापेक्षा. असं होतं बरेचदा. बरोबर आहे. आणि त्याचीच भीती. कारण मग जे अनुभवायचं ते आपण अनुभवतच नाही. मी बाजूच्या बरोबर कसा राहतो ह्याच्यातच आपण राहतो. आणि मग एक ते छान आहे पण का छान आहे ते वाक्य संपू शकतं की नाही. म्हण ना छान आहे. कष्टाने केलंय ना त्यांनी 3 तास त्यांच्या आयुष्यातले आणि आधीचे अनेक घालवून. फक्त आत्ता या क्षणी नुसतं छान आहे म्हण, काय प्रॉब्लेम आहे. पण ते वाटतच नाही कारण ती शक्ती घालवून बसलोय आपण बऱ्याचदा असं वाटतं मला. आपलं डिस्कशन चाललेलं की परिधान काय करायचं. म्हणून मी हिला विचारलं तू कोणत्या रंगाचे कपडे घालणार, मला फोटो पाठव. मग मी त्याला मॅच करणार काहीतरी घालतो. मग आता तीच सांगेल तिने काय घातलंय आणि ते कशा प्रकारे आलंय ते इथपर्यंत, त्याची निर्मिती कशी झालेली आहे ह्याची कहाणी सांगणार आहे स्पृहा. वा, हा मुद्दा आणलास तू. कसा आणलाय. बाप रे बाप. फिरत बरं, मी आज हे जे घातलंय हा जो टॉप ब्रँड प्लेसमेंट नाहीये. ब्रँडचा विचार करायला हरकत नाही या निमित्ताने. पण हा मी केलेला टॉप आहे. वा. हा माझा नवीन छंद. मला आनंद या गोष्टीचा आहे की 1 वर्ष झालंय मला हे सुरू करून. पण प्रगती बघा. हा की आपण आपले आपले कपडे घालू शकतो. आता इथपर्यंत मी येऊन पोहोचले. सेल्फ सफिशियंट. पण येस, काय काय ते म्हणतात सध्या, काय म्हणतात, आत्मनिर्भर भारत. आत्मनिर्भर स्पृहा. आत्मनिर्भर स्पृहाच्या दिशेने माझी वाटचाल चालू आहे. बट मला असं वाटलं की किती छान गोष्ट आहे. आणि खरंच जेव्हा मी आज हे कपडे घातले ना तेव्हा मला इतकं छान वाटलं. मला स्वतःचा इतका अभिमान वाटला, काय सांगू मी खरंच. आणि म्हणजे हे मी माझं काम सांभाळून करते रोज. वेळ थोडासा त्याच्यासाठी म्हणजे जेव्हा कधी येता जाता जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी करते. तासन तास मिळत नाहीत त्याच्यावर बसायला. सो हा माझा आत्तापर्यंतचा सगळ्यात लॉंगेस्ट चाललेला क्रोशे प्रोजेक्ट आहे. 3 महिने याच्यावर काम करत होते. त्यामुळे ते जेव्हा तयार होतं ना एक काहीतरी प्रॉडक्ट, खरं तुला सांगू का सुयोग, एक साधा लोकरीचा गुंडा असतो
त्याच्यात ना आपण आपल्या हाताने काहीतरी करून एक तयार करतो आहोत. ह्या तयार करण्यातला जो आनंद आहे ना, तो मला एखादी कविता सुचल्यावर होणारा जो आनंद आहे तितकाच मोठा आनंद आहे. आणि हे मी शब्दात नाही सांगू शकत फिलिंग. ते इतकं सुंदर फिलिंग आहे. आणि काय या छंदाने माझ्या आयुष्यात आणलंय हे फार अवघड आहे असं सांगणं शब्दात. एक खूप महत्त्वाची गोष्ट झाली की माझं मोबाईल वापरणं या निमित्ताने कमी झालं. इंस्टाग्रामचं स्क्रोलिंग कमी झालं. कारण आता आस ती लागलेली असते की घरी जाऊन काहीतरी क्रोशे करायचं आहे. रील स्क्रोल करत जे आपण 11-12 वाजेपर्यंत बसलेलो असतो त्यापेक्षा मी काहीतरी विणत बसलेली असते. हा स्वतःतला बदल मला आवडतोय. मी हे खरंच एन्जॉय करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला काय वाटतं या निमित्ताने, तर मी माझ्या आजीशी रिकनेक्ट झाले. हे तिने मला शिकवलं आणि तिच्याकडून आता हे माझ्या बरोबर पुढे जात राहील. हे आय थिंक याच्यासारखी सुंदर गोष्ट नाही दुसरी काही. मस्त. रंगसंगती पण छान तू घेतलेली आहेस. ही अशीच होती. हा असाच लोकरीचा गुंडा होता. यात माझं काही कौतुक नाहीये. पण आता ते असं म्हणजे लोक विचारतात ना की काय गिफ्ट पाहिजे. तू विचारलं नाहीयेस मला अजून, पण विचारताय तसं. पण आता तरी विचार काय गिफ्ट पाहिजे. हा तर मला लोकर पाहिजे हे माझं उत्तर असतं. आता मी किती अशी लो मेंटेनन्स मुलगी आहे तुमच्या लक्षात आलं का, की मला बेसिक गोष्टींनी मी. तुझे एक्सपेक्टेशन्स लो कर. मी पण करतो असं काय काय छंद म्हणून. ह्या विनोदाला मी नाही दाद देणार. नो कर. वा. पण छान, तू मस्त वाटलंय. पण आता एक वेगळा पहिलीच अशी तू पाहुणी आहेस की जिने स्वतःचे कपडे स्वतः घालून घात. पण ना आता म्हणजे मला गंमत काय वाटते माहिती का, हे क्रोशे करायला लागल्यानंतर आणखीन जाणवायला लागलं की आपल्याकडे बायकांनी काय गोष्टी शोधल्या ना सॉलिड. म्हणजे आज सगळे पुरुष बायका मिक्स ऑडियन्स आहे आपला. पण सिरियसली म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी. आता क्रोशेमध्ये एक सुलट एक उलट असा टाका टाकल्यानंतर हे होणार आहे त्याचं, हे पहिलं ज्या बाईला सुचलं असेल ती किती भारी बाई असेल यार. साध्या साध्या गोष्टी असतात. कारलं अदरवाईज खाल्लं तरी असतं का रे आपण कोणी, पण एका कडू कारल्याच्या भाजीला तळल्यानंतर किंवा भरल्यानंतर ती अशा चवीची होणार आहे हे कुठल्या बाईला पहिल्यांदा सुचलं. अनारसे, पाटवड्या, हे पदार्थ हे लक्झरीचे पदार्थ आहेत. हे पोट भरायचे पदार्थ नाही आहे. म्हणजे पोट भरायला काहीतरी केलं असं नाही आहे. हे करण्यासाठीचं जे स्किल आहे हे पहिल्यांदा असं केलं पाहिजे हे कसं सुचलं असेल. पोळी तव्यावर टाकली की ती कधी उलटली पाहिजे, किंवा भाकरी थापताना तिला पाणी लावलं पाहिजे पण ते पोळीला नाही लागत, हे कुणाला सुचलं असेल सगळ्यात पहिल्यांदा. मोठे मोठे शोध लावणाऱ्या लोकांचं खूप कौतुक होतं यार. हे किती महत्वाचे शोध आहेत जे आपलं आयुष्य सुंदर करणारे शोध आहेत. आणि हे पसरले कसे, हे कसं पसरत गेलं. एक्झॅक्टली. चकल्या पसरल्या कशा, म्हणजे विनोदी नाही म्हणत आहे पण कोणीतरी बनवली. चिरोटे, घेवर, हे कसं झालं यार तयार. जाऊ दे, मी आता खूप ड्रिफ्ट. भूक लागते असो. हे एक कौतुक आपलं मला सांगायचं होतं या निमित्ताने म्हणून मी सांगेन. पण खरंच आपण परत टाळ्या वाजवू तिच्यासाठी. तिने मस्तच आज अनएक्सपेक्टेड असं काहीतरी आपल्याला. गप्पा किती वेगळ्या अँगल. नाही पण कमाल आहे. तू जेव्हा म्हणालीस ना हे छंद म्हणून मी करते आता, ह्याच वन ऑफ द पुस्तकात, आता राहू दे रेफरन्स नाही करत, पण ह्याच एका पुस्तकामध्ये असं म्हटलंय की आजकाल आयुष्यात असं झालंय की आपण जी गोष्ट चांगली करतो किंवा आपल्याला बरी जमते ना त्याच्यातनं मी आता मॉनिटायझेशन कसं करू ह्या ऑटोमॅटिक मोडमध्ये आपण जातोय सध्या. त्यामुळे आणि स्पेशली क्रिएटिव्ह फील्डमध्ये जे लोक आहेत त्यांचं प्रत्येक अस्पेक्ट क्रिएटिव्ह असल्यामुळे त्यांना असं वाटतं की ह्याच्यातनंही काहीतरी करता येईल वगैरे. त्यामुळे छंद जोपासणं हे जरा कठीण काम आहे असं मला वाटतं. म्हणजे माझ्यासाठी तर खूपच कठीण आहे. मला नाही वाटत की आत्ता माझा असा छंद आहे की मी जस्ट बसून करतोय असंच ते, आणि ते तुला सापडलंय आणि तू ते करतेस, तर तू असं अनलॉक केलेस एक लेवल. येस, केली.
आणि खूप मजा येते यार, खूप मजा येते. म्हणजे वाचन लेखन हे तर आहेच, हे तर जोडीला असतंच, पण माझा प्रवास इतका सुखकर झालाय. म्हणजे आता कायम पर्समध्ये एक लोकरीचा गुंडा आणि एक बरं ह्याला काही लागत नाही ना. इट इज ॲब्सोल्युटली म्हणजे ते इतकं सहज सोपं आहे कॅरी करायला. एक लोकरीचा गुंडा आणि एक सुई, काहीच लागत नाही. खरंय. वजनही वाढत नाही तुमच्या बॅगेचं बॅगेजचं. त्याने. सो खूप मजा येते. आहे खरं गमतीशीर. एक सुलट एक उलट. टायटल ठेवू आपण, एक सुलट या एक उलट. नावाचं ऍक्च्युली कोणाचं तरी आत्मचरित्र आहे. मी आता लेखिकेचं नाव हो, विसरते. एक सुलट एक उलट. या नावाचंच आत्मचरित्र आहे. मी वाचलंय ते पुस्तक आणि पण आता मला नाव नाही आठवत आहे. वाचन चांगला विषय काढलास, नॅचरली आला एकदम. वा. काय वाचतेस सध्या? तुला सांगते आत्ता आणखीन एक फार चांगलं पुस्तक मी वाचते. राची ढेरे नावाचे आपले फार मोठे लेखक संशोधक ज्यांनी लोकसाहित्याचा महाराष्ट्रातल्या प्रचंड अभ्यास केला आणि त्याच्यावरती त्यांची सगळी ग्रंथसंपदा आहे. अरुणाताईंचे वडील डॉक्टर अरुणा ढेरेंचे त्यांनी इंद्रायणी नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये ना कालिदास, ज्ञानेश्वर, तुकोबा या सगळ्यांबद्दल त्यांना त्या व्यक्तींकडे बघताना काय वाटलं अशी व्यक्तिचित्रण आहे. न पाहिलेल्या व्यक्तींची हो, व्यक्तिचित्रण. नाईस. सो नॉर्मली आपण असं बघत नाही ना, आपण माहितीच्या लोकांची बरोबर. ओके, व्यक्तिचित्रण हे तर आधी होऊन लिहिलेली गेलेले, किंवा बरोबर. अशी वाचलेली आहेत ही पुस्तकं. पण ज्या माणसांना आपण भेटलोच नाहीये त्यांना इमॅजिन करून लिहिलेली ही व्यक्तिचित्रण आहेत. आणि मग ज्ञानोबा मला भेटले तर मी काय म्हणेन त्यांना, किंवा मला काय वाटेल त्यांना प्रत्यक्ष बघून. कालिदास जर मला भेटला असता तर मी काय बोललो असतो त्यांच्याशी, किंवा का मी असोसिएट करतो. इतकं सुंदर लिहिलेलं आणि इतक्या ओघवत्या भाषेत लिहिलेलं पुस्तक आहे. आणि कुठेही तुम्हाला ते मिळालं तर प्लीज प्लीज मिळवून वाचा. माझ्याकडे PDF आहे, मी त्याची हे करून काय कॉपी करून घेतलेली आहे वाचायला, कारण मला ते दुर्मिळ पुस्तक आहे. दुर्मिळ आहे ते पुस्तक. आणि ते मला ह्याच्यावर नाही वाचता येत, टॅबवरती किंवा आयपॅडवरती. मला ते पुस्तक वाचल्याचा फील येत नाही. त्यामुळे मला ते हाती बरं पडतं खूप. सो ते फारच सुंदर पुस्तक मी आता वाचलं. हे आपण लिंक टाकू खालती, म्हणजे हा एपिसोड जेव्हा येईल ना त्याच्या खाली लिंक असेल, मग तिथे तुम्हाला लगेच असं मागवता येऊ पण शकतं. ते अवघड आहे मिळणं, जरा प्रयत्न करा. हां, पण त्याची माहिती देऊन ठेवू आपण, ज्यांना कोणा वाचायचं असेल तर वाचनाचं तेच आहे. मला असं वाटतं फीलनुसार वाचावं, सगळंच पूर्ण झालंच पाहिजे. असं 8 तास असला की उलट कमी पुस्तकं वाचली जातात आयुष्यात, असं मला वाटतं. आणि आम्ही वाचनासाठी करत असतो असं मध्ये मध्ये काय. आमचं वायफळ क्लब नावाची कम्युनिटी आहे. प्लेसमेंट नाही तर तिकडे आम्ही रीड विथ मी वगैरे सेशन्स आता हळूहळू चालू केलेली आहेत, जिकडे आम्ही एकत्र ऑनलाईन कॉलवर येतो आणि सगळे फक्त पुस्तकं वाचतात. कारण बऱ्याच लोकांना पुस्तक वाचायचं असतं पण वाचताच येत नाही, कारण वेळच नाही मिळत, काढताच येत नाही. म्हणून आम्ही म्हणतो म्हणजे काय मला कळलं नाही. ऑनलाईन कॉलवर येऊन पुस्तकं वाचतात. आता रीड विथ मी संडेला म्हटलं कोणीतरी वाचून दाखवतं आणि नाही, बाकीचे ते ऐकतात. नाही. मी सांगितलं 9 वाजता आपण रीड विथ मी करतोय, मग मी असं येणार 9 वाजता उघडणार मी कॉल, मग सगळे आमचे मेंबर्स जे जे अवेलेबल आहेत ते येतात. प्रत्येकजण एक पुस्तक घेऊन येतो, मग प्रत्येकजण सांगतो की मी आज हे पुस्तक वाचतोय. आणि मग मी एक ॲम्बियंट म्युझिकची प्लेलिस्ट लावतो आणि आम्ही ठरवतो आता 45 मिनिट्स पुस्तकच वाचायचं बसून आणि कॅमेरा ऑन ठेवायचा. आणि मग सगळे लोक शांतपणे वाचतात आणि मग आफ्टर 45 मिनिट्स आम्ही डिस्कस करतो की तू काय वाचलंस आज, ओ तुला काय आवडलं, असं जनरल एक डिस्कशनची सवय लावायचा प्रयत्न आहे. एकदाच झालंय आत्तापर्यंत, दुसरं करू आम्ही लवकरच. आजची पिढी आपण एकाच पिढीचे आहोत. आजची पिढी. नाही पण मला तुझ्या डेडिकेशनला 100 मार्क तुला द्यावेसे वाटतात. खरंच नाही, अनेक मी मुद्दाम असं तू आता मित्र आहेस म्हणून कौतुक करते असं नाही, पण अनेक गोष्टी तुझ्या नवीन नवीन कल्पना राबवत असतोस. एकतर कल्पना सुचणं ही एक गोष्ट आहे, पण ती सुचलेली कल्पना प्रत्यक्षात आणणं ही आणखीन वेगळी आणि पुढची गोष्ट आहे आणि पुढची पायरी आहे. सो कुडोज टू यू. व्हेरी नाईस. थँक्यू. झालं आता बास कौतुक. छान वाटलं, मस्त अनुभव चांगला होता माझा. छान अनुभव. एक कविता ऐकवते मी, फार म्हणजे संकर्षण वाया स्पृहामध्येच आय थिंक 1-2-3 प्रयोगात ही ऐकवली होती, पण त्या पलीकडे ही कविता मी नाही ऐकवली, ती ऐकवते. ऐका ना, मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची कधीपासून. ऐका ना, मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची कधीपासून, तुम्हाला परस्पर कळण्याआधीच बाहेरून दुसऱ्या कुणाकडून.
ऐका ना, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची कधीपासून. तुम्हाला परस्पर कळण्याआधीच बाहेरून दुसऱ्या कुणाकडून तुम्ही हसाल कदाचित, म्हणाल बिच्चारी हिला मदतीची गरज आहे. तुम्ही हसाल कदाचित, म्हणाल बिच्चारी हिला मदतीची गरज आहे, बहुधा असल्या वेळामध्येच हिच्या कवितांची उपज आहे. तर मला तुम्हाला हीच गोष्ट सांगायची कधीपासून की ॲक्च्युली म्हणूनच मी कविता लिहिते. मला तुम्हाला हीच गोष्ट सांगायची कधीपासून की ॲक्च्युली म्हणूनच मी कविता लिहिते. असंच ऐकली नसती तुम्ही तक्रार, म्हणून तिचं गाणं करते. मला तुम्हाला हीच गोष्ट सांगायची कधीपासून की ॲक्च्युली म्हणूनच मी कविता लिहिते. असंच ऐकली नसती तुम्ही तक्रार, म्हणून तिचं गाणं करते. आता ते म्हणतायत मनाने नाही डोक्यानेच विचार करायचा. आता ते म्हणतायत मनाने नाही डोक्यानेच विचार करायचा. भीती वाटते ऐकलं नाही तर कुणीतरी पटकन गळाच दाबायचा. तर मला तुम्हाला हीच गोष्ट सांगायची कधीपासून की मला खरंच तुमच्यातलं एक व्हायचं आहे. मला खरंच तुमच्यातलं एक व्हायचं आहे, पण विचार गहाण टाकायचा म्हणजे फार मोठा खर्च आहे. मला खरंच तुमच्यातलं एक व्हायचं आहे, पण विचार गहाण टाकायचा म्हणजे फारच मोठा खर्च आहे. तर मला तुम्हाला हीच गोष्ट सांगायची कधीपासून की तुम्ही ती ऐकल्यासारखी कराल, नुसत्याच माना डोलवाल. पण तुम्ही ती ऐकल्यासारखी कराल, नुसत्याच माना डोलवाल. मी गुपित म्हणून सांगेल, तुम्ही बातमी करून मोकळे व्हाल. मी गुपित म्हणून सांगेन, तुम्ही बातमी करून मोकळे व्हाल. नाही, हरकत नाही तसंही करायला, हरकत नाही तसंही करायला. फक्त आत्ता ज्याला हो म्हणताय ते नंतरही लक्षात ठेवा. हरकत नाही तसंही करायला, फक्त आत्ता ज्याला हो म्हणताय ते नंतरही लक्षात ठेवा. मागाहून माझ्यावर हसाल तेव्हा थोडा विवेक शाबूत ठेवा. डोंट वरी, म्हणजे तसं काही प्रेशर नाही आहे तुमच्यावर. डोंट वरी, तसं काहीच प्रेशर नाही तुमच्यावर. निर्णय माझा आहे, त्यामुळे खापर आहेस माझ्यावर. असो आता काय करायचं, अपेक्षा होतात कधी कधी फोल. असो आता काय करायचं, अपेक्षा होतात कधी कधी फोल. कविता करणाऱ्यांचं नाहीच कळत या जन्मात कुणाला मोल. असो आता अपेक्षा होतात कधी कधी फोल. कविता करणाऱ्यांचं नाहीच कळत या जन्मात कुणाला मोल. गेल्यावर ते महान वगैरे होतात, कविता होते कालातीत. गेल्यावर ते महान वगैरे होतात, कविता होते कालातीत. जिवंतपणी कधीतरीच दात, बाकी सगळे कष्ट मातीत. तर मला तुम्हाला हीच गोष्ट सांगायची आहे कधीपासून. मला तुम्हाला हीच गोष्ट सांगायची आहे कधीपासून. उशीर होण्याआधीच म्हटलं शेअर करावं आसूसून. नंतर जरा अवघड होईल, नंतर जरा अवघड होईल, काळीच दगड दगड होईल. नंतर जरा अवघड होईल, काळीच दगड दगड होईल. तुमचाही सूर होईल गिल्टी, ओ नो येईल ओठांवर. नंतर जरा अवघड होईल, काळीच दगड दगड होईल. तुमचाही सूर होईल गिल्टी, ओ नो येईल ओठांवर. मी फक्त हात उडवून हसून म्हणेन या व्हॉट एव्हर. क्या बात है. हा, असं आहे. मस्त. आता अद्भुत दरवाजाकडे आपण जाऊ, पण त्याच्या आधी तू आज आमच्याकडे आलीस आणि वायफळ गप्पा शो या पहिल्याच प्रयोगाचा भाग झालीस. कसं वाटतंय तुला? मस्त वाटलं. आणि फक्त जागा बदलली असं वाटलं. बाकी गप्पांची इंटेन्सिटी, फ्लो, एकातनं एक विषय येत जाणं, ती मजा, ते सगळं तसंच आहे. सो खूपच मजा आली. थँक्यू सो मच मला बोलावल्याबद्दल. हो, आणि थँक्यू फॉर कमिंग. आणि तू ह्या आमच्या नवीन प्रयोगाला चान्स दिलास आणि यू आर हिअर, तर ते खूप जबरदस्त आहे. आणि तेही एवढ्या सगळ्या लोकांसमोर आपल्याला आज करता आलं, तेही मला खूप मस्त वाटतंय. कारण दरवेळी तू, मी आणि प्राची असा जोड आपला असतो. आता प्राची आणि असे सगळे लोक आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही पण आज आलायत वेळात वेळ काढून, तर तुमच्यासाठी पण, त्याच्यासाठी पण आपण एकदा टाळ्या वाजूया सगळ्यांनी. आणि खरं थँक्यू सो मच. आय होप तुम्हाला मजा आली असेल आणि आपण त्याच्याबद्दल नंतर बोलूच या. पण आता आपण घेऊन येऊया आपला एपिसोड वायफळच्या अद्भुत दरवाजाकडे. आणि ह्या वेळचा अद्भुत दरवाजा असा आहे, तू तुझ्या
तुझा मोकळा दिवस आहे आज, ओके, तो जो टिक मार्क करण्याचा दिवस आहे तो दिवस आहे. तू तुझ्या बेडरूममध्ये बेडवर बसलेली आहेस, छानपैकी इंडियन आयडलचा एपिसोड चालू आहे आणि तू क्रोशे करतेस. मनात फार विचार नाही आहेस, तू एक उलट एक सुलट करत करत तुला जे बनवायचं आहे ते बनवतेस आणि ते बनवताना तो जो धाग्यांचा जो गुंडा असतो तो पडतो असा तुझ्या बेडवरनं खालती आणि असा निघून जातो. तर म्हणते ओके ठीक आहे, मी पोचीन त्याच्यापर्यंत, येईल तो इथपर्यंत, असं रिलेटेबल. तर ते करता करता थोडा तुला ताणल्यासारखा वाटतो तो दोरा. तर म्हणते अरे अडकला असेल कुठे तिकडे कोपऱ्यात वगैरे, म्हणून तू 2 मिनटं तुझी बाजूला ठेवत असतो आणि दोरा पकडत पकडत जातेस. तो दुसऱ्या खोलीत गेला आणि तो दरवाजा तू एंटर करतेस, कारण तो गेला घरंगळत, आणि तू अद्भुत दरवाजा एंटर केलास. आता तो दोरा आहे ना, तो पुढे कंटिन्यू होऊन एक दुसरी व्यक्ती दुसऱ्या टोकाने घेऊन विणत बसलेली आहे. ती पहिले पाठमोरी आहे, तर तुला माहीत नाही व्यक्ती कोण आहे, म्हणून तू क्युरिओसिटी म्हणून जातेस तिथे आणि बघतेस. तू तो धागा पकडत गेलेस आणि तू ॲडमायर करणारी अशी एक लेखिका किंवा एखादी कवयित्री तिथे बसलेली आहे, कारण तू चेअरच्या पुढे जाऊन बघतेस तेव्हा तुला कळतं. आता तुमच्यामध्ये काहीतरी कॉन्व्हर्सेशन झालं आहे, ते काय असेल ते आपण इमॅजिन करायचा प्रयत्न करूया. कारण ह्या पूर्ण गुंड्याचा एक धागा तू विणतेस एका खोलीत आणि दुसरा धागा त्या विणतायत. ही सिच्युएशन आहे. फारच ब्रिलियंट आहे ही कल्पना, फार इंटरेस्टिंगही आहे. मला असं वाटतं ती व्यक्ती असेल रमाबाई रानडे. कारण सांगते मी, मला असं फार वाटतं, माझ्या आयुष्यात या 2 बायका आल्या आणि माझी विचार करण्याची पद्धत बदलली. त्यापैकी एक आहे रमाबाई रानडे आणि दुसरी आहे सत्यभामाबाई टिळक. या दोन्ही बायका माझ्या आयुष्यात येणं हे माझं भाग्य आहे असं मला वाटतं. रमाबाईंच्या बाबतीत मला खात्रीने माहिती आहे, त्यावेळेला जो काही अभ्यास वाचन केलं होतं, त्यांना या सगळ्या कलांबद्दल प्रचंड प्रेम, आसक्ती, आपुलकी, हे सगळं करणाऱ्या बायकांबद्दल हे सगळं होतं. काळाच्या अतिशय पुढचा विचार करणारी बाई, काळाला आपल्या पद्धतीने सोबत घेऊन जाणारी बाई, पण काळ बदलत असताना आपल्या आसपासची माणसं आपल्या वेगाने बदलू शकत नाहीत हे समजून घेऊन त्यांना सोबत घेऊन जाणारी बाई, अशी ती बाई होती. कुठल्याही घरामधल्या छोट्या छोट्या गोष्टींना ज्या घर सुंदर बनवतात, ज्या आयुष्य सुंदर बनवतात, मी त्यांना हेच विचारेन की हे सगळे धागे तुम्ही कसे विणलेत एकत्र. कधीही कमी लेखलेलं नाही त्यांनी. सेवा सदनची निर्मिती ही त्या विचारातून झालेली निर्मिती आहे. किंवा त्यांनी ज्या सगळ्या बायकांना एकत्र केलं, मुळात बायकांनी एकत्र यावं त्यासाठी त्यांना त्यांच्या आवडीचं आपल्याला काहीतरी द्यायला पाहिजे. म्हणजे काय तर शिवणकाम, विणकाम, काहीतरी ज्याला आपण एम्ब्रॉयडरी म्हणतो ते काम, गोधड्या शिवणं, या अशा पद्धतीने आजूबाजूच्या बायकांना एकत्र करून पहिली सार्वजनिक म्हणजे त्या काळात अर्थात ती वाड्यामधल्या खोलीमध्ये खाली व्हायची, पण हळदी कुंकू समारंभ, ज्या निमित्ताने बायका एकत्र येतील. बायकांना काय आवडतं, नटायला थटायला सजायला आवडतं ना, ठीक आहे, हरकत नाही, पण त्या एकत्र आल्यानंतर मी त्यांना 4 अशा गोष्टी सांगीन की त्या बायका तो नवीन विचार घेऊन परत घरी जातील. उद्यापासून त्यांच्या आयुष्यात काही ड्रॅमॅटिक बदल होईल असं नाही, पण त्या विचाराचा धागा त्यांच्या मनामध्ये राहील. हे धागे विणत होत्या त्या. ॲक्च्युअल लोकरीच्या गुंड्याच्या व्यतिरिक्त समाजाची ही जी वीण आहे ती विणण्याचं काम करत होत्या त्या. कुठेतरी असं वाटतं की हे काम करायला मिळालं म्हणून त्यांच्याबद्दल इतकं वाचलं गेलं, म्हणून त्यांच्याबद्दल आज हे बोलायला मी धजावते आहे. पण रमाबाई असतील, पंडिता रमाबाई असतील, सावित्रीबाई असतील, किंवा त्या काळातल्या या सगळ्या बायका, आनंदीबाई असतील, या सगळ्या बायकांनी त्या काळात जे करून ठेवलं, आज आम्ही त्याच्या जीवावर इथं सगळे उभे आहोत आणि सगळं बोलतोय ना. मी ते ऋण नाही विसरताय, ते फेडताही येत नाही काहीही करून मला. आणि पुन्हा सत्यभामाबाई ही आणखीन एक अशी कॅटेगरी
आहे बायकांची की ज्यांनी खंबीरपणे घरात राहून घर सांभाळलं, त्या घराला आकार दिला. कुठलीही शाश्वती नसताना की आपला बाहेर आत्ता गेलेला नवरा परत येणार आहे का नाही, त्याचं काम काय आहे, त्याची व्याप्ती काय आहे, तो बाहेरच्या जगासाठी किती मोठा आहे, हे काही कळायची कदाचित कुवत नव्हती भामाबाईंची. पण आपलं घर मला खंबीरपणे सांभाळायचंय, माझ्या माणसांसाठी मला उभं राहायचंय, आणि माझा नवरा बाहेर ते काम तेव्हाच करू शकतो जेव्हा इथं येऊन त्याला शांतपणे झोप लागणार आहे. हा विचार किती मोठा आहे. तर ही जी काय म्हणतो, ही जी ताकद आहे ना, हे जे फाउंडेशन आहे ना, हा त्यांना कोणी न शिकवता आलेला जो फेमिनिझम आहे ना, तो फारच सुंदर आणि फारच आकर्षित करणारा असा आहे. तर मला असं वाटतं की चर्चा झालीच विणकामावरून, तर ती ही चर्चा असेल. क्या बात है, वा, मस्त, छान, अद्भुत. काय मस्त विषय काढलास. पण मला या सगळ्या खूप असं बायकांबद्दल काहीतरी, ते कदाचित ही कॅरेक्टर्स करायला मिळाली, या भूमिका तितक्या जवळून जगायला मिळाल्या म्हणून असेल कदाचित. पण त्यामध्ये मी खूप काहीतरी माझं शोधत असते त्यांच्या जगण्यामध्ये. मस्त, क्या बात आहे. आणि काय सुंदर झोनला पोचलो आपण, मस्त मजा आली मला तर. आणि जसं आपण नेहमी सगळ्यांना सांगत असतो की स्पृहाचं जे काही काम चालू असेल किंवा ज्या काही गोष्टी ती करत असेल, काही प्रोजेक्ट्स करत असेल, तिचे स्वतःचं काही करत असेल किंवा जी येऊन गेलं आहे आणि आपल्याला बघण्यासाठी अवेलेबल आहे, ते आपण सगळ्यांनी बघत राहूया, त्याला प्रेम देत राहूया. मागच्या वेळी जेव्हा स्पृहा आली होती, ती ऑलमोस्ट 2-2.5 वर्ष झाली असावीत त्याला, त्यावेळी ती वेगळे प्रोजेक्ट्स करत होती, त्यावेळी ती वेगवेगळ्या गोष्टी करत होती, आज ती वेगळ्या गोष्टी करते. आणि अशीच ती आपल्याला भेटायला येत राहील आणि पिरियॉडिकली आपण पुढे पुढे काय काय होतंय ते पण एक्सप्लोर करत राहूया. एवढं बोलून मी आजचा भाग इथे पूर्ण करतो. पण तत्पूर्वी मंडळी, स्पृहा एक शब्द दे जो हे लोक कमेंटमध्ये टाकतील, म्हणजे आपल्याला कळेल ह्या लोकांनी शेवटपर्यंत बघितला आहे. मागच्या वेळी क्रॅब लॉलीपॉप होता, यावेळी काय असणार? लोकरीचा गुंडा. लोकरीचा गुंडा. लोकरीचा गुंडा हा शब्द तुम्ही, हा, आणि खूपच लोड आला तर गुंडा. गुंडा एवढा शब्द तुम्ही खालती कमेंटमध्ये लिहा, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही इथपर्यंत शो पाहिलेला आहे. एवढं बोलून मी तुला पुन्हा एकदा धन्यवाद देतो, तू इथे आलीस. आणि आपल्या सगळ्या या मंडळींना पण आपण एकदा थँक्यू म्हणूया. आणि एवढं बोलून मी आजचा हा भाग इथे पूर्ण करतो आणि सगळ्यांना लवकरच पुढच्या भागात भेटतो. तोपर्यंत मजा करत राहा. थँक्यू.